दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख गँग, बाळू गँग यांसारख्या सगळ्या गँग्सना सुतासारखा सरळ करणार. अजित पवारांचा बीड दौऱ्यावर दम. मला शाल टोपी हार घालू नका, चुलत्याच्या कृपेने माझं बरं चाललंय. कुणाच्या पायाही पडू नका, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. अजित पवारांचं बीड दौऱ्यावर विधान. कर्जमाफीवरून अजित पवारांचं यू टर्न. तर विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख, मात्र आपण भाषणामध्ये कर्जमाफीबद्दल कुठेही बोललो नव्हतो. अजित पवारांचा घुमजाव. कार्यकर्त्यांना पक्षात घेताना त्यांचे रेकॉर्ड्स तपासा. चुकीच्या लोकांना सोबत घेतलं तर मोठी किंमत मोजावी लागते. अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याची सूचना. बीडला पुतळ्यांचं शहर बनवायचंय का? दादा कार्यकर्त्यांवर संतापले. पुतळ्यासाठी परवानगी देण्याची मागणी करणाऱ्यांवर अजित पवार संतापले. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात डीपीआय संघटनेची निदर्शनं, तर सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्याचा आरोप. अजित पवारांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे सर्वत्र नेते नजरकैदेत. पोलिसांची सर्वत्र नेत्यांवर आता करडी नजर. अजिंक्य चांदणे पोलिसांच्या ताब्यात. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, तर विधेयकावर चर्चा सुरू. संध्याकाळी वक्फ दुरुस्ती विधेयकावर मतदान होणार. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून विधेयक सादर. वक्फ बोर्डावर शिया, सुन्नी, बोहरा आणि महिला सुद्धा असणार, तर 4 बिगर मुस्लिमांसह 2 महिला असणं अनिवार्य असेल. रिजिजूंची माहिती. वक्फ बोर्ड कायद्याच्या सुद्धा वर जात होतं आणि हे कसं होऊ शकतं? विधेयक आणलं नसतं तर संसदेवर सुद्धा वक्फनं दावा केला असता. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचं वक्तव्य. मुस्लिम बहुल भागामध्ये महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी. इथे फक्त मुस्लिमांवर कारवाई केली जाते. बीड स्फोटातील आरोपींची घरं का पाडली नाहीत? समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचा राज्य सरकारला सवाल. जयंत पाटलांचा सध्या तळ्यात मळ्यात आहे, मात्र सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. बीड कारागृहात झालेल्या 2 गटातील मारहाणीचं प्रकरण, तर गित्ते आणि सोनवणे गँगच्या विरोधात गुन्हा दाखल. गित्ते गँगची हरसूल, तर सोनवणे गँगची नाशिक तुरुंगात रवानगी. आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी जाहिरातीसाठी फोटो वापरलेली महिला हायकोर्टात. फोटो जाहिरातीसाठी बेकायदेशीरपणे वापरल्याचा याचिकेत उल्लेख, तर ते फोटो एका वेबसाईटवरून खरेदी करण्यात आले होते. शिरोळेंचं उत्तर. शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करत मनसेला डिवचण्याचा प्रयत्न. गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय? शिवसेना भवनाबाहेर बॅनर. दादरमध्ये शिवसेनेनं लावलेलं बॅनर मनसेनं उतरवलं, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना भवन या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. शिंदेंच्या शिवसेनेकडून दिवसणाचा नव्हे तर प्रसिद्धीचा प्रकार. संतोष धुरी यांची बॅनरवरून शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव कसा होतो हे महाराष्ट्रानं पाहिलंय. समाधान सरवणकरांनी अमित ठाकरेंना डिवचलं. मनसे विभागाध्यक्ष दिनेश साळवींची चारकोपमधील बँकेला नोटीस, तर बँकेतील सर्व व्यवहार मराठीत न करण्याची मागणी. दखल न घेतल्यास मनसे स्टाईल कारवाई करण्याचाही इशारा. जालन्यामध्ये वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रमाला हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती, तर आपली कुणी छेड काढली तर चांगलं बदडून काढा, त्याला सोडू नका. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा शालेय विद्यार्थ्यांना सल्ला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेडमध्ये आता सदस्य नोंदणीचा शुभारंभ. शिवसेनेची 2 लाख सदस्य नोंदणी होणार. आमदार आनंद तिडके, बोंढारकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त. ऑपरेशन टायगर नंतर आता पक्षात आलेल्यांना संधी मिळणार. येत्या 10 ते 15 दिवसात नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर होणार. कोल्हापूरच्या पट्टणकडोली या गावामध्ये तणावपूर्ण शांतता. अनधिकृत पुतळा काढण्यासाठी 144 कलम लागू. घटनास्थळी शिवप्रेमी आक्रमक. पोलीस बंदोबस्त तैनात. कोल्हापूर विमानतळ ते कोल्हापूर शहरापर्यंत शटल बस सुरू, तर खासदार शाहू छत्रपती यांच्या संकल्पनेतील शटल बस सेवेला सुरुवात. कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून 3रं समन्स, तर 2 वेळा समन्स देऊन सुद्धा कामरा चौकशीला अनुपस्थित. कुणाल कामराचा शो रेकॉर्ड करण्याचा कॅमेरामनचा जबाब खार पोलिसांनी आता नोंदवला, तर प्रेक्षकांना नोटीस पाठवली नसून साक्षीदार म्हणून काहींचे जबाब नोंदवले. खार पोलिसांकडून प्रेक्षकांच्या चौकशी संदर्भात स्पष्टीकरण. न्यायाधीश रेवती मोहिते खंडपीठासमोर दिशा सालियन प्रकरणाची सुनावणी होणार नाही, तर आता दुसऱ्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपिटीची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या वडेगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ. पावसाच्या हजेरीनं वातावरणात काहीसा गारवा. नागपूरसह परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, तर वादळी वारा आणि अवकाळीमुळे संत्र्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे नागपुरातील विद्यापीठ ग्रंथालय परिसर, हिल्सटॉप कॉलेज आणि इतर भागात झाडं कोसळली. परिसरातील काही काळ वीज पुरवठा सुद्धा खंडित होता. नागपूरसह परिसरातील ढगाळ हवामान, तर 24 तासात 5.5 अंश सेल्सिअस तापमानात घट. काही भागात अवकाळी पावसाचीही हजेरी. नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानात 24 तासात 5 अंशांची घट, तर शहरामध्ये उष्ण आणि दमट वातावरण. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी, तर पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार. कोकणातील ढगाळ वातावरणामुळे हापूस आंबा तयार व्हायला 15 दिवस लागणार. त्यामुळे आता आंबा खाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी. आज सुद्धा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. किनारपट्टी भागामध्ये हवेतील आर्द्रता वाढली. साताऱ्याच्या माणमधील म्हसवड या परिसरात वादळी वाऱ्याचा ज्वारी पिकाला फटका, तर वादळी वाऱ्यामुळे उभी ज्वारीची पिकं जमीनदोस्त. आंबा, डाळिंब या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी, तर शेती पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता. अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता महिलांचा जनाक्रोश. हंडा मोर्चा. रुई धारूर या गावासह 5 गावातील महिलांचा या मोर्चात सहभाग. डोक्यावर हंडा घेऊन महिला ग्रामस्थ आक्रमक. शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न, तर संभाजी भिडे आणि निलकंठ स्वामींच्या हस्ते हा सोहळा संपन्न. नाशिकच्या सातपीर दर्ग्याला महापालिकेची नोटीस. 15 दिवसात अतिक्रमण काढण्याच्या सूचना. अकोला जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई. 2,1216 शेतकऱ्यांना शासनाकडून आता 1,62,55,000ची मदत जाहीर. गोंदिया जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा इशारा. तापमानात काही प्रमाणात घट असल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. खानदेशातनं आखाती देशांमध्ये केळी निर्यातीत वाढ, तर दररोज 14 ते 16 कंटेनर केळी परदेशात रवाना. निर्यातीच्या केळीला 1900 ते 2100 रुपये प्रति क्विंटलचा दर. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळी ज्वारी पेरणीत चांगली वाढ, तर पोषक वातावरण राहिल्यास ज्वारीच्या उत्पादनात भरघोस वाढ होण्याची शक्यता. वाशिमच्या प्रादेशिक उपवनरक्षक कार्यालयासमोर सुन्नी चव्हाण यांचं उपोषण. महिलेला वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये अपंगत्व. 2 वर्षांपासून नुकसान भरपाई नाहीच.